हाय मैत्रिणींनो, तर मी आज बनवलेले आहेत मेथीचे पराठे. त्याच्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ व ओवा, हळद व लसूण ठेचलेला घातलेला आहे व चवीनुसार मीठ. हे सगळं घालून घेतल्यानंतर मेथीची भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं व थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना तर माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन प्रेस करून घ्या व तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं. जास्त पातळही नाही व जास्त घटही नाही. हे पराठे आपण 2 पद्धतीने बनवणार आहोत. एक तर लाटून आणि दुसरी पद्धत म्हणजे जसं आपण धपाटा थापटून बनवतो तशी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. दोन्ही पद्धतीने ही पराठे खूप छान बनले जातात. तुम्ही बघू शकता आपण छान पीठ मळलेलं आहे व व्यवस्थित मी लाटून घेत आहे. हळूहळू करून लाटून घ्यायचं व गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता छान पराठा झालेला आहे. छान भाजून घ्यायचं व वरून असं पद्धतीने तूप लावून घ्यायचं. तूप लावल्याच्या नंतर पराठ्याची आणखी चव वाढते. तुम्ही ही मुलांना नाश्त्यालाही देऊ शकता व टिफिनलाही देऊ शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कमी गॅसवर छान कुरकुरीत भाजू द्यायचा. मुलांना असा पराठा खूप आवडतो. पराठा छान भाजला गेला आहे. सगळीकडून आपण तूप लावलेलं आहे. तर ही आहे दुसरी पद्धत पराठा बनवायची. एकदम धपाट्यासारखं असं हाताने थापटून घ्यायचं. दोन्ही पद्धतीने ही पराठे खूप छान होतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना तर ही फारच आवडते. छान असं धपाट्यासारखं थापटून घ्यायचं. किंवा तुम्ही मेथीची भाजी घालून असे धपाटेही बनवू शकता. छान तेलाचा हात घेऊन किंवा तुपाचा हात घेऊन असे थापटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेऊ. छान कपडा व्यवस्थित काढून घ्यायचा. अशा पण पद्धतीने खूप छान लागतात पराठे. ओवा नक्की घाला पराठ्यामध्ये, खूप छान होतात. तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे व व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता आपण तूप लावून घेऊ आणि सर्व पराठे अशाच पद्धतीने बनवून घेऊ. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. बघा बघताच किती छान दिसत आहे. तर ही आहे लाटून बनवलेला पराठा आणि ही आहे थापटून बनवलेला पराठा. दोन्ही खूप छान होतात. नक्की ट्राय करा.